हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर सकाळचे वाजले 6:45 आणि आम्ही निघालेले आहोत गावाकडे जाण्यासाठी. सो आम्हाला कालच मामा आले होते घेण्यासाठी मला आणि जिजाला. तर जिजाच्या बाबांना काही येणं इतक्यात ते येणार नव्हते, 2 दिवसांनी येणार होते. सो आणि आम्हाला लवकर जायचं होतं गावाकडे, तर त्यासाठी आम्ही निघालो पुढे आणि ते येणार आहेत संडेला. बाकीच्या वेळी काय आम्ही जातो, त्यांना सुट्टी वगैरे असेल तर ते बसून देतात आणि मग आम्ही जाऊ शकतो. पण आता बॅग आणि जिजा दोन्ही एकत्र नेऊ शकत नाही मी. सो त्यासाठी आले होते मामांना बोलवून घेतलं होतं. तर हे पहा आलो आम्ही हडपसर स्टेशनला. सो भरपूर गर्दी होती. आता उन्हाळ्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर सगळेजण गावाला जाण्यासाठी भरपूर गर्दी होती. गाडी लेट होती 5-10 मिनटं. हे बघा गाडी आलेली आहे आणि गाडी फुल ऑन ट्रेन हडपसरलाच गाडी सुरू होती. सो असलेलं आहे गाडीमध्ये हवा येते थंड. जिजा पण खूप एन्जॉय करते. पूर्ण हिरवळ दिसते आपल्याला, एवढं उन्हात देखील छान अशी हिरवळ आहे. हा आहे ट्रेनमध्ये गेल्यानंतर हे बघा शॉपिंग पण करायला भेटते ट्रेनमध्ये, नाही का? ते कानातले त्यातले मला हे 2 कानातले खूप आवडले, तर मी हे खरेदी केले. तर ट्रेनमधले प्रवास म्हणूनच आवडतो. कोणत्याही गोष्टीची अडचण होत नाही, निवांत बसायला भेटतं आणि फिरायला देखील छान. आता आले उजनी धरण आहे सोलापूरचं. सो त्याचं बॅकवॉटर जे आहे ते आपल्याला ट्रेनमध्ये जाताना पाहायला भेटतं. 2-3 वेळा तरी बॅकवॉटर आपल्याला पाहायला भेटतं. खूप थंड वाटतं बरं का या पाण्याच्या वरून जर गाडी चालली ना, अगदी थंड वाटतं. तर छान वाटतं एवढं पाणी पाहून. अजून उन्हाळा आहे, पावसाळा यायचा आहे, तरी पण एवढं छान बऱ्यापैकी पाणी आहे अजून. तर मध्येच गाडी आडवी मालगाडी गेली, त्याच्यामुळे आपल्याला छान असं भरपूर पाणी पाहता आलं नाही. पण पुढे देखील एक शॉट घेतलेला आहे मी पाण्याचा. 2-3 वेळा आपल्याला थोडं का होईना पाणी पाहायला भेटतं 3 टप्प्यामध्ये. सो त्याच्याकडंच धरणाच्या कडेची ही शेती आहे. बऱ्याच काय म्हणतात त्याला, केळीची शेती तर भरपूर जास्त प्रमाणात आहे केळीच्या भागात. तर पाण्याकडे काम चाललं आहे. पुलावरून जाताना तर खूप असं एक्साइटमेंटने पाणी पाहावं वाटतं. खाली पण पाणी दिसतं ना, आपण पाहिल्यानंतर बाहेर दारातूनच पाहत असतं पाणी. आता जिजा होती जागी, त्याच्यामुळे बसूनच दिसतं पाणी. कडक त्या उन्हामध्ये थंडगार पाणी पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. चला, तर असं करत छोटे शॉर्ट घेत आता आपण आलो अंगर स्टेशनला. उतरली आणि गाडी आली होती घेण्यासाठी. सो मामाने घेतली गाडी आणि मामाच्या गाडीत निघालो घराकडे. छान असं आपल्या गावाकडची, आपल्या जवळपासच्या लोकांची शेती पाहण्याचा आनंद पण खूप काही वेगळाच आहे. पहा हिरवीगार शेती, पाण्याचा जास्त असा प्रॉब्लेम नाही आहे आमच्या गावाकडे, त्याच्यामुळे शेतात बरेच जणांची हिरवीगार पिकं दिसतील. तर बघा स्टेशन अगदी जवळच आहे घरापासून. घराच्या बाहेरून देखील आपल्याला ट्रेन दिसते. थोड्याच अंतरावर स्टेशन आहे. तर हे पहा, हे आहे आमचं शेत. मधला व्हिडिओ मी घेतला नाही, जिजा गाडीवर होती त्याच्यामुळे. हे आमच्या घराकडे जाण्याचा जो रोड आहे त्याच्यात घेतलेला आहे. चिंचेचं झाड, मस्त हा शेत आहे हे आमचं. तर आली आहे जिजा. तर जिजाला आलेलं डॉगी कसा करतोय बघा, म्हणजे दोघांची मज्जा चालली. हो डॉगी. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा छोटा होता डॉगी. जिजा पण घाबरत होती बरं का, पण आता
तो पण खूप खुश झाला आणि बघा कसं चाटतोय तिला. कोण आहे तिथं? चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.